नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत प्रभाकर गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर अध्यक्ष. आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी बनवतोय SIR ची जी प्रक्रिया सुरू आहे दिवा शहरामध्ये. तर ती दिवा शहरातली SIR ची प्रक्रिया कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सुरू आहे हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. आणि ही जी प्रक्रिया सुरू आहे ही फक्त काही विशिष्ट पक्षांना म्हणण्यापेक्षा एका विशिष्ट पक्षाला कशी फायदेशीर ठरू शकेल आणि इतर गोष्टी मॅनेज करण्यासाठी, यासाठी कसं महापालिकेतले जे सहाय्यक आयुक्त आहेत हे या पद्धतीने BLOंना निर्देश देत आहेत, याच्याबद्दलचा हा माझा व्हिडिओ आहे. खरं तर SIR ही प्रक्रिया जी आहे याच्यामध्ये शासनाने जे म्हटलेलं आहे की प्रत्येक BLOने मतदारांच्या घरी जायचं आणि त्यांचा पत्ता जो आहे तो व्हेरीफाय करायचा आणि त्याच्यानंतर ती SIR ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पण दिवा शहरामध्ये जे BLO आहेत, या BLOंना आम्ही 10 वेळा संपर्क साधले BLA लोकांनी. पण असं असूनही हे BLO जे आहे ते आज 15 तारीख आलेली आहे. 15 तारीख 30 तारीख जी आहे, 30 जुलै ही शेवटची तारीख आहे. म्हणजे आज जेमतेम 15 ते 16 दिवसांचा अवधी उरलेला आहे, पण अजूनही BLO जे आहे ते लोकांच्या घरापर्यंत गेलेले नाहीयेत. आज मी या संदर्भात काही BLOंशी बोललो, तर त्याच्यामध्ये मला असं समजलं की जे इथले महापालिकेचे काही अधिकारी आहेत, जे या प्रक्रियेवरती लक्ष ठेवून असतात, ज्यांच्या अंडर हे BLO काम करतात, त्यांना काही विशिष्ट पक्षाच्या लोकांची नावं सांगण्यात आलेली आहेत की तुम्ही तिथे जा, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून त्यांच्या मतदारांची लिस्ट घ्या आणि त्यांचे मतदार जे आहेत त्यांची SIR ची प्रक्रिया पूर्ण करा. या गोष्टीसाठी जेव्हा मी त्या अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सहाय्यक आयुक्त जे आहेत नागरगोजे साहेब यांनी आम्हाला सांगितलं, त्यांनी आम्हाला ज्या लोकांची गोष्टी मॅनेज करून दिल्या त्यांना आम्ही तिथे पाठवतो. माझा एक साधा सोपा प्रश्न आहे की दिवा शहरामध्ये इतरही पक्ष आहेत ज्यांचे BLA आहेत, मग फक्त एका विशिष्ट पक्षाचा जर मतदार असेल आणि त्यांच्यापर्यंतच फक्त BLOंना जाऊन सांगण्यात आलं असेल की तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म द्या, तर मग दिव्यातले जे इतर पक्षाचे जे मतदार आहेत ज्यांची SIR ची प्रक्रिया होत नाहीये, मग त्यांची जी नावं आहेत ती मतदार यादीमधून वगळली जाणार आहेत का? मग हाच मूळ उद्देश आहे का SIR प्रक्रियेचा? आज दिवा शहरामध्ये एका घरातल्या 4 व्यक्तींची नावं 4 वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मग जर SIR चा मूळ उद्देश हा मतदार यादी सुधारण्याचा आहे किंवा मतदारांची जी लोक आहेत ती एकाच ठिकाणी आहेत की नाही आहेत किंवा ते बोगस मतदार नाही आहेत हे पडताळण्याचा आहे, तर ती गोष्ट दिवा शहरामध्ये BLOंच्या माध्यमातून होते का? आज BLO जे नेमलेले आहेत ते काही शिक्षक आहेत, त्यांना आज पूर्ण वेळ काम करायला मिळत नाहीये. 15 दिवस झालेले आहेत ऑलरेडी. जे 1 महिन्यामध्ये काम करायचं होतं, 15 दिवस निघून गेलेले आहेत. मग अशा पद्धतीने जर BLAंना भेटणारच नसतील, तर मग पारदर्शक पद्धतीने SIR ची प्रक्रिया दिवा शहरामध्ये होते हे कसं काय सिद्ध होऊ शकेल? आणि सहाय्यक आयुक्त जे आहेत दिवा शहराचे, जे दिवा प्रभाग समितीचे नागरगोजे साहेब, हे जर असं म्हणतायत की यांनी BLOंना सांगितलेलं की काही विशिष्ट लोकांना जाऊन भेटा, त्यांची SIR ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्यांच्या लिस्ट मी इथे बघितलेल्या आहेत, काही विशिष्ट पक्षाच्या लोकांच्या लिस्ट. जर इथे बसूनच त्या गोष्टी होणार असतील तर जो मूळ उद्देश आहे की बोगस मतदार काढला जावा, तो कसा काय साध्य होणार आहे? आणि हे जे मी नागरगोजे साहेबांचं नाव घेतोय, महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्याशी मी बोललो त्या महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं की नागरगोजे साहेबांनी मला मॅनेज करून दिलेलं आहे म्हणून की कोणाकोणाकडे पाठवायचे BLOंना. आणि याची तुम्हाला माहिती हवी असेल तर मला ज्यांना माहिती हवी असेल त्यांना मी कॉल रेकॉर्डिंग पाठवतो. हे अशा पद्धतीने जर काम होणार असेल SIRचं दिव्यामध्ये, तर मला वाटत नाही की मग हे काम पूर्ण पद्धतीने होऊ शकेल. मग बाकी पक्षांचे जे मतदार आहेत ते तुमचे डिलीटच होणार आहेत. आणखी 15 दिवसामध्ये जर या गोष्टी झाल्या नाहीत, मग काय करायचं? मतदारांनी कुठे जायचं? मला वाटतं निवडणूक आयोगाने या सर्व गोष्टींची दखल घ्यायला पाहिजे. जे अधिकारी अशा पद्धतीने फक्त काही विशिष्ट पक्षांचं आपल्या सोबत फायदा होईल अशा पद्धतीने कामं करतायत, अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि निवडणूक आयोगाने या गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे की जी पद्धत निवडणूक आयोगाने सांगितली त्या पद्धतीने SIR ची प्रक्रिया पूर्ण होते की नाही होते. असं जर नाही झालं तर मग या कुठल्याही SIRच्या पद्धतीला इथे काही फायदा होणार नाहीये. आणि ज्या उद्देशाने ही गोष्ट राबवण्यात आली आहे बोगस मतदार बाहेर काढण्यासाठी, ती कुठलीही पद्धत या दिव्यामध्ये काम करणार नाहीये. निवडणूक आयोगाने या गोष्टीची दखल घ्यावी, एवढीच मी या माध्यमातून विनंती करेन. धन्यवाद.